चला सर्व या ठिकाणी बाईक धारकांना विनंती असेल, आपले जे बाईक्स आहेत रस्त्याच्या राईट साईडला या ठिकाणी बाईक्स गाड्या आपल्या पार्क करू नका प्लीज, तिकडनं गाड्या काढा जेणेकरून ज्या धावणाऱ्या गाड्या आहेत त्यांना जाताना प्रॉब्लेम होणार नाही, व्यत्यय होणार नाही. चला मेगा फायनल या ठिकाणी आपल्या भेटीस आलाय. एका ठिकाणी माकुंड सर संघ फलंदाजी करताना दिसेल, आगाशी ए संघ फिल्डिंग करताना दिसेल. अस्मी आणि राशी ही जोडी मैदानामध्ये उतरलंय. एक चांगल्या धावसंख्येचा टोटल सेट करण्यासाठी आपण पाहतोय हे दोन्ही फलंदाज आणि एक माफक धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न. आता मात्र ड्राईव्ह केलाय, मानसी चुकलाय आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये चौकार येतोय राशीच्या बॅटतून. राशीची फलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा जबरदस्त राहिली होती आणि त्याच फलंदाजीचा या ठिकाणी त्याच फलंदाजीला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न राशीचा राहिलाय. नोचा इशारा पंचांकडनं सरळ बॅटीने मारलं, फटका, फिल्डिंग झाली, फेकी आली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. म्हणजे 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये 8. आता मात्र झेलची जी संधी, झेल सोडलाय. चैतालीने एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय दोन्ही फलंदाजांनी. एका धावनेशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. सरळ बॅटीने मारला फटका, हा सुद्धा मानसीने चेंडू लावलाय, फेकी सुद्धा केलाय, परंतु थेट यष्टी वरती मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु नेम लागलेला नाहीये. त्या कारणे आपण पाहतोय राशी आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय, एक धाव कंप्लीट केलाय, 10वी धाव फलकावरती लगावली गेली आहे. लास्ट बॉल या षटकातला हलकर्जीने या ठिकाणी पाठवलाय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाव चैतालीचा हा चेंडू, पहिला चेंडू होते टॅपच्या साडे खेळलेला फटका, दीपा आलाय चेंडूवरती, अडवलाय, फेकलाय, एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. 12 धावा फलकावरती लगावल्या जातात. आता मात्र राशी स्ट्राईक एंडवरती आलाय चैतालीचा चेंडू खेळण्यासाठी. डान्सिंग डाऊन विकेट, सरळ बॅटीने मारला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकलाय, चेंडूला पाठवलाय राशीने 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी वाढ, 4 धावांनी वाढ, धावफलक 16 वरती पोहोचलाय. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी असतील. राशी करता पडणारा चेंडू अडवलाय बिंदालीने, हा चेंडू फेकी सुद्धा केलाय, एकच धाव घेण्याची संधी मिळालाय आणि चांगल्या स्थितीमध्ये अगोदर येऊन राहिले तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती किमान एक धाव तरी लगावली जाईल अशा अनुषंगाने केलेली ही बॅटिंग अस्मीने निश्चितच चांगले प्रयत्न केले गेले आहेत. जास्तीत जास्त राशीला स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय. राशीच्या बॅटतून निश्चितच 2 चौकार या मॅच मध्ये आल्यात आणि अजून एखाद 2 चौकार नक्कीच येऊ शकतील. या कारणे तिला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न. आता मात्र फेकी गॅदर करण्यामध्ये चुकी केलाय चैतालीनी आणि बाल बचे यहाँ पर मिस राशी. 1 रन कंप्लीट झालाय. एका धावनेशी धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. आता मात्र निर्धाव चेंडू पडलाय. षटक संपलाय. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 19 19 धाव संख्या आणि सलामीर बॅटर अजून खेळपट्टीवरती आहे तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये अजून चांगले प्रयत्न केले जातील. स्ट्राईक एंडवरती नक्कीच आपण पाहतोय राशी आहे. साराचा हा चेंडू तिसरा षटक टाकण्यासाठी आलेला, आता मात्र थेट यष्टी वरती चेंडू जाऊन आदळलाय आणि विकेट मिळवलाय राशी साराने. नवीन फलंदाज स्वराली आलाय. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडस बाउन्स होतोय चेंडू, फ्लाइटेड डिलिव्हरी होती निश्चितच त्या चेंडूवरती. निर्धाव चेंडू टाकलाय साराने. आता मात्र थोडा काळ हवे, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे विंदालीने झेल टिपलाय आणि खेळ संपवलाय वृषालीचा. आता सुप्रिया आलाय सेकंड डाऊनची फलंदाज. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलेत साराने, कमबॅक केलाय आपल्या संघासाठी. ओहो, फ्लिक केलाय हळुवार पद्धतीने, चेंडूला पाठवले क्लिअर झोन मध्ये. एक आणखी धाव फलकावरती ऍड केली जाते. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. अस्मी स्ट्राईक एंडवरती येते आणि अस्मी स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर निश्चितच चेंडूवरती काय करेल. टॅपचे सारे खेळलेला फटका, 1 धाव घेण्याची संधी मिळाला आणि ती धाव या ठिकाणी ऍड केली जाते.
21 वरती धावफलक सरकलाय. शेवटचा बॉल असेल सुप्रिया करता. बॅटीची कडा आणि खेळपट्टी लगत चेंडू राहिल्यानंतर एक धाव काढली जाते. दरम्यान 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर साराने केलाय या ठिकाणी कमबॅक. कारण या षटकामध्ये फक्त न फक्त 3 धावा खर्ची पडली आणि महत्त्वाचे फलंदाज बॅक टू डिपार्ट पाठवलं आणि या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. 22 वरती धावफलक सरकलाय. 23 धावांचा टार्गेट आगाशी असंघासाठी आणून ठेवलाय. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. चला सलामीवर बॅटर दाखल करायचे आहेत. सलामीवर बॅटर चला लवकर या. 23 धावांचं एक चांगलं टार्गेट त्यांच्या समोर आहे. तर नक्कीच त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी तीच जोडी मैदानामध्ये येईल. बिंदाली आणि मानसी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते या धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि नेहमीप्रमाणे सुप्रिया पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती रेडी झालंय. मोठी धावसंख्या आहे. नक्कीच या ठिकाणी थोडासा मैदानामध्ये चर्चा चालू आहे की कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या दिशेला ठेवायचा, कोणता गोलंदाज बोलवायचा आणि सगळी चर्चा झाल्यानंतर सुप्रिया गोलंदाजी मार्गवरती रेडी झालंय हे पहिले षटक टाकण्यासाठी. 23 धावांचं लक्ष आहे. सलामीर बॅटर मैदानामध्ये बिंदालीसाठी पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी व्यवस्थित त्या चेंडूला मारता आलेलं नाहीये. त्या कारणे आपण पाहतोय यष्टीरक्षकने जोपर्यंत चेंडू अडवला धाव घेण्याची संधी मिळाली नाहीये. पहिला चेंडू पडला निर्धाव आणि सुप्रिया पुन्हा एकदा. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. अवांताने सुरुवात झालाय या धावसंख्येच्या पाठलागाची. 23 धावा करायच्या तर पहिली धाव फलकावती लगावलाय अवांताच्या स्वरूपात. दरम्यान पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा रेडी झाला. ओ हो या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक हात टाकला होता परंतु झेल घेता आलेला नाहीये. एक धाव मिळालेली आहे पण आगाशी असंघ निश्चित आपण पाहतोय. सलामीर बॅटर धाकड फलंदाज आहेत दोन्ही. मानसी सुद्धा खूप चांगली फलंदाजी करण्यासाठी जाणली जाते आणि त्या फलंदाजीला या ठिकाणी दाखवावं लागेल या धावा पार करण्यासाठी. तीन बॉल 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत आणि आता मात्र चौथी धाव सुद्धा फलकावरती आलाय. चार बॉल 4 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दरम्यान 2 चेंडू बाकी असतील. सुप्रिया आता मात्र चांगल्या लयामध्ये आहे. फुलटॉस चेंडू या ठिकाणी झेलची संधी होती. झेल टिपता आलेला नाही परंतु निर्धाव चेंडू पडलाय तर लास्ट बॉल असेल. 4 धावांवरती धावफलक स्थिरावला गेलेला आहे. आता मात्र आखूट टप्प्यात चेंडूला निश्चितच हलक्या रीतीने ढकलून दिला. डिक्लेअर झोनमध्ये पाठवला चेंडूला आणि एक धाव या चेंडूवरती गोळा केली गेलेली आहे. चला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असेल. कुठेतरी फ्लाइंग पद्धतीने कुठेतरी मोठे फटके मारणं गरजेचं असेल आणि ते मोठे फटके येतील का, ते मोठे फटक्यांचा फटका कोणत्या फलंदाज बॅटीतून येईल हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. टॅपच्या सहारे खेळलेला फटका या ठिकाणी सुप्रिया वेगाने चेंडूवरती गेली होती. गॅदर सुद्धा चेंडूला अडवला सुद्धा गेला होता परंतु थेट नेम मारण्याचा प्रयत्न केला गेला होता यष्टींवरती परंतु चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही. त्या कारणे ही धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. तर मात्र चेंडू जातोय 2च्या दिशेला. या पद्धतीचे फटके गरजेचे असतील. निश्चितच दुहेरी धावा फलकावरती लगावणं त्यानंतर 1 हात 2 मोठा फटका म्हणजे चौकाराचा फटका येणं गरजेचं असेल मजबूत स्थितीमध्ये येण्यासाठी. आता मात्र 8 मध्ये 8 आले. आता 10 मध्ये
15ची गरज आहे. तर मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतने धावसंख्येमध्ये वाढ झालाय. 9वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. दरम्यान 10 मध्ये 14ची गरज आहे. आकुटप्या चेंडू थोडीशी जागा बनवली आणि जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु आपण पाहिला हाताचा स्पर्श करून चेंडू 2 धावांमध्ये तब्दील झाला. पुन्हा त्याच पद्धतीला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते. फेकी सुद्धा झालंय आणि एकच धाव घेण्याची संधी मिळालाय. एका धावनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 याकडे वरती. त्या ठिकाणी आपण पाहिलं दुसऱ्या षटकाला 4 चेंडू संपल्यात. आता मात्र ज्या चौकाराची गरज होती, ज्या चौकाराच्या शोधामध्ये आगाशी असंघ होता, तो चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालाय. मानसीच्या बॅटीतून आलाय चौकार. 4 धावांनी वाढ. 16 वरती धावफलक सरकलाय. आता मात्र 7 मध्ये 7 धावांची गरज आहे. 7 मध्ये 7 धावांची गरज. सूझबुची क्रिकेट या ठिकाणी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. आता मात्र मानसीला माहिती आहे बॉल टू बॉलचं समीकरण आहे तर नक्कीच एकेरी धाव या ठिकाणी घेणं गरजेचं आपल्याला. बॉल टू बॉल समीकरण. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. मानसी बिंदाली ही जोडी मैदानामध्ये आहे तर नक्कीच ही टार्गेट चेस केलं जाऊ शकेल, परंतु करणं गरजेचं आहे कारण राशी समोर फलंदाजी करायची आहे. तर मात्र अस्मिनी चेंडूला अडवलाय. फेकी खराब. दडपणामध्ये केलेली ही फिल्डिंग फेकी आणि या दडपणामध्ये या ठिकाणी चुकीची कामगिरी केली जाते. 1+1 1+2 अशा तब्बल 3 धावा धावसंख्येमध्ये ऍड झाल्यात. आता मात्र हा चेंडू पडतो निर्धाव. 4 बॉल 3 धावांची गरज असेल. विंदालिकाचा पडणारा चेंडू ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी चेंडूला पाठवलाय 2 धावांसाठी. चला स्कोर लेवल, परंतु ही धाव करणं गरजेचं आहे. ही धाव केली तरच आगाशी असंघ हा सामना जिंकू शकेल. 3 मध्ये 1 धावांची गरज. 3 चेंडू 1 धावांची गरज या ठिकाणी येऊन राहिलाय आगाशी असंघासाठी. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग सजवावी लागेल. थोडीशी अटॅकिंग फिल्डिंग सजवली गेलाय. या ठिकाणी डीपचे क्षेत्ररक्षक थोडेसे या रेषेच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि बिंदाली निषेधाचा मनामध्ये विचार करते की एकच करायचं आहे. हळुवारपणे चेंडूची वाट पाहून फक्त दिशा देईन आणि ही 1 रन कंप्लीट करीन या अनुषंगाने फलंदाजी मार्गवरती रेडी झालाय. डान्सिंग डाऊन विकेट ड्राईव्ह केलाय. विजयी चौकार येतोय विंदालीच्या बॅटतून आणि आगाशी वाडवळ प्रीमियर लीग महिलांच्या या सामन्यांमधला विजेता संघ मिळालाय. तो संघ म्हणजे आगाशी असंघ. खूप खूप अभिनंदन आगाशी असंघ. माकुंडचा संघ आपण सुद्धा भरपूर जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये आणि आपलं सुद्धा कौतुक केलं तर तितकं कमी आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी उपयुक्त ठरल्यात आपण आपला संघ. त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील आणि अभिनंदन असेल. आणि आगाशी संघ या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावल्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. हे मला पाठव. चला वाडवळ वॉरियर्स आणि वी द टायगर्स हे दोन्ही संघ या ठिकाणी रेडी राहायचं आहे. आपले चला महिलांच्या सामन्यांचा या ठिकाणी बक्षीस समारंभ लगेचच केला जाईल. विशालजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल.
चला उर्वी निनाद पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे. उर्वी निनाद पाटील. निनाद पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. एकदा भेट झालाय आपली. सागर कन्या नक्कीच उल्लेख केला जाईल. सागर कन्या म्हणून या उर्वीचा निश्चितच या आपल्या चिमुकल्या उर्वी पाटीलने श्रीपेशात आपला मानाचा मुजरा मानाचा तुरा ओवला गेलेला आहे. निश्चितच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये हिची नोंद या ठिकाणी झालंय. अर्नाळा जेटी ते जलदुर्ग गाठण्याचे धाडस हिने केलंय. निश्चितच तिचं कौतुक केलं जाईल तितकं कमी आहे. टाळ्या वाजवून सगळ्या प्रेक्षकांनी लक्ष सगळ्यांनी इथे द्यायचं आहे. या उर्वीचं या ठिकाणी टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. तितकं कौतुक केलं जाईल तितकं कमी आहे. आणि निनाद पाटील यांचा तिने त्यांचा या ठिकाणी छाती मानाने उंचावली गेलेली आहे. निनाद पाटील यांची एकदा भेट झाली होती अर्नाळा नगरीमध्ये. 21 वर्षाखाली टुर्नामेंट होत होती. त्या ठिकाणी निनाद पाटील यांची उपस्थिती त्या ठिकाणी नोंदवली गेली होती. आणि त्यावेळेस निनाद पाटील यांनी एक माहिती दिली होती. मला सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. एक माहिती दिली होती जी भरपूर लोकांना माहिती नसेल. इंटरनॅशनल क्रिकेटचा या ठिकाणी एक माहिती त्यांच्याकडनं मला मिळाली होती. आणि ती माहिती आजपर्यंत मी 3 स्पर्धांमध्ये ती सगळ्यांना दिलेली आहे.